नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघा, आता सध्या आपण हरभरा पीक पेरलं आहे. आजची तारीख आहे 29 डिसेंबर. म्हणजे आपण सध्याच्या अवस्थेमध्ये 29 डिसेंबरला, मागच्या वर्षी आपण 25 डिसेंबरला हरभरा लावला होता, डॉलर हरभरा. आणि आता आपण सध्या पेरला 29 तारखेला, म्हणजे हरभरा पेरून 2 दिवस झाले. आता हे बघा, आपलं सध्या ओलवणं चालू आहे. हे बघा, पाठीमाग तुषार चालू आहे. तुषार चालू आहे पाठीमागे. हा आपला 2 एकरचा प्लॉट आहे आणि इथं आपण डॉलर हरभरा लावलेला आहे. त्याला आता आपण तणनाशक फवारणी करत आहोत. त्याला आपण तणनाशक कोणतं फवारणी करत आहोत? मॅक्स, जे काही मॅक्स भेटतं का अंडीनाशक, ते आपण फवारणी करत आहोत. व्हिडिओ काढायचा एकच उद्देश आहे शेतकरी मित्रांनो, की हरभरा पीक आम्ही मागच्या वर्षी 25 डिसेंबरची लागवड होती, तरी पण आम्हाला एकरी 7 ते 8 क्विंटलचं उत्पन्न निघलं. त्याच्यामुळे यावर्षी पण आपण डॉलर हरभराच लावलेला आहे. कारण कुठलंही पीक घ्या, ते पिकाला पाणी लागणारच आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण, थंड वातावरण लागणारच. तर हरभरा पिकाला जी थंडी आहे, ती जरी दिवसभर ऊन असलं तरी सकाळ संध्याकाळ जर थोडंफार थंड वातावरण असलं ना, तर हरभरा पीक हे येतंच. फक्त त्याला पाण्याची गरज पडते आणि सकाळ संध्याकाळ थंड हवामान पाहिजे. आता आपण या हरभऱ्याची जसं जसं या हरभरा येत जाईल तसं तसे व्हिडिओ बनवू. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि लगटच आपलं हे 2 एकरचा प्लॉट आहे हरभरा, याच्यावरती आपली फवारणी येणार आहे. आता ह्या हरभऱ्याला झाल्या आपल्या 1 महिना पेरून झाला आहे. हा हरभरा आपला नोव्हेंबरमधला 4-5 तारखेचा. तर आपल्या हरभऱ्याला 1 महिना होत आला आहे. आता आपल्याला याच्यावर फवारणी घ्यायची. तर याच्यावर आपण कुठली फवारणी घेणार आहोत, याचा व्हिडिओ नक्की डबल येणार आहे. सांगायचा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे, की शेतकरी मित्रांनो, आपण दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करून बघायचे. त्या अनुभवामधून आपण काहीतरी शिकतो. भरपूरसे लोक म्हणतात की डिसेंबर एंडिंगला हरभरा पेरला तर येणार का? हो, जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं आहे की 15 डिसेंबरपर्यंत हरभरा पेरायला हवा. आपण 10 ते 15 दिवस हरभरा लेट झाला आहे. ठीक आहे, उगण्यासाठी त्याला 10 जानेवारी लागेल. उगून येण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत हरभरा वरती येणार, पूर्ण उगून येणार. पण त्याच्यानंतर जी प्रोसेस होईल, आपण त्याला लगटच पाणी देणार आहोत. पाणी दिल्यामुळे काय होतं, हरभरा लवकर मोठा होतो आणि लवकरच फुलधारणा होते. म्हणजे हरभरा जास्त लवकर मोठा झाला आणि त्याला कळ्या लवकर येतात. तुम्ही पण हरभरा पेरणी जर करायची असेल तर लगट पेरून घ्या. पाणी असेल तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात तर हरभरा पेरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि हरभरावर तुम्ही कुठलं अंडीनाशक फवारू शकता. मी एकच सांगेल, हरभरा पिकावर तणनाशक फवारायचं आहे. म्हणजे आता जे काय आपण पाणी देतो विहिरीचं, या पाण्यामुळे अंडीने खूप जबरदस्त असं हे होत असतं, म्हणजे जास्त गवत उगत असतं. मग आता आपल्याला याच्यात अंडीनाशक मारायचं. अंडीनाशक म्हणजे जे काही आपलं छोटं छोटं बीजनाशक असतं, बी असतं ना जमिनीमध्ये, त्याची छोटे छोटे अंडी असतं, म्हणजे बी असतं, ते मरून जातं. त्याच्याकरता आपण मॅक्सची फवारणी घेत आहोत. तुम्ही कुठलंही तणनाशक फवारणी करू शकता. फक्त करायचं काय आहे, तुम्हाला पहिले शेत ओलं करायचं आहे आणि लगटच त्याच्या मागं फवारणी घ्यायची. हे बघा, आपलं पुढं तुषार चालू आहे आणि पाठीमागं फवारणी घेणं चालू आहे. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो, कारण व्हिडिओ खूप लोक बघतात पण चॅनल सबस्क्राईब नाही करत. मी पण एक सामान्य कुटुंबामधला माणूस आहे. शेती करतो आहे. माझा भाऊ जॉबला आहे आणि मी शेती करतो आहे. कारण आपण शेती सोडली, जॉब केला, तर आता मला कुठलंही, माझं BSc ॲग्री झालेलं आहे, 3rd इयर झालेलं आहे BScमध्ये. पुन्हा माझं कुठलाही जॉब भेटू शकतो कंपनीमध्ये. मी 20-25 हजार रुपये महिन्यानं काम करू शकतो. पण मी काम न करता शेतीकडं लक्ष देण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही पण जर शेती असेल, एक भाऊ जॉब करू शकतो आणि एक शेती सहज सांभाळू शकतो. शेतीकडं आपल्यालाच लक्ष करावं लागेल. आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.